नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत जोंधळे मणिगुंड। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे मायक्रोप्लेटेड 2 नंबरचे म्हणजे 2 mm गोल्डन बीड्स आहेत। हे 50 ग्राम आहेत आणि 150 याची कॉस्ट आहे। त्यानंतर जवमणी लागणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बिंदी बॉल किंवा खरबूजा मणीही वापरू शकता। तर हे 12 नंबरचे आहेत आणि हाय मायक्रोचे आहेत। त्यानंतर खरबूजा बीड ही लागणार आहे। हेही मायक्रोप्लेटेड बीड्स घेतले आहेत आणि फक्त आपल्याला 2च बीड्स लागणार आहेत। तर हे 50 रुपीजचे असे एक माळ पडली आहे। तर यातले फक्त 2च बीड्स वापरायचे आहेत आपल्याला। त्यानंतर दोरी लागणार आहे। इथे हाफ नंबरचा धागा घेतला आहे ऑरेंज कलर मध्ये, कारण हा गोल्डन बीड सोबत मॅच होतो। 5 सुया घेतल्या आहेत। 5 लाईनच्या जोंधळे मणिगुंड बनवणार आहे। तर इथे कपडे शिवण्याचा धागा हा वापरला आहे। 10 सेंटीमीटरचा धागा ओवायचा आहे प्रत्येक सुईमध्ये आणि अशा प्रकारे गाठ करायची आहे आणि ही गाठ सेंटर मध्ये आणायची आहे। तर हे 5 सुया जे जोंधळे मणिगुंड आपण 5 लाईनचं बनवणार आहोत त्याला जोडायचे आहेत। त्यानंतर स्टिक फास्ट लागणार आहे आणि कात्री लागणार आहे। तर चला सुरुवात करूया आपण जोंधळे मणिगुंड बनवण्यासाठी। तर सगळ्यात आधी हा असा धाग्याचा एक शेवट मी असा 2 बोटांमध्ये पकडला आहे आणि टेबलचा हा जो कॉर्नर आहे त्यामध्ये हा धागा अडकवला आहे आणि हा पहिला फेरा, हा दुसरा फेरा, पुन्हा तिसरा फेरा असे आपल्याला 5 फेरे करायचे आहेत। हा चौथा आणि त्यानंतर हा 5वा फेरा। तर मी इकडे टेबलच्या कॉर्नर मधून 5 वेळा धागा फिरवून घेतला आहे। हे 5 लाईन झाले आहेत आणि हा धागा कट करायचा आहे। त्यानंतर सगळे धागे एकत्र करून एक गाठ बांधायची आहे। एकच गाठ बांधायची आहे आणि घट्ट बांधायची आहे। जर तुम्ही स्टार्टिंगला जोंधळे मणिगुंड बनवत असाल तर 2 लाईन पासून स्टार्ट करू शकता। 2 लाईनचंही बनवू शकता किंवा 3 लाईनचं 4 लाईनचं बनवू शकता। इकडे मी 5 लाईनचं जोंधळे मणिगुंड बनवणार आहे। तर पुढे आपल्याला या 5 लाईन मध्ये 5 सुया जोडायच्या आहेत। प्रत्येक लाईन मध्ये एक एक सुई जोडायची आहे। तर ही लाईन सेपरेट करते आणि ही पहिली लाईन, यामधून सुई पास करायची आहे आणि सुईचा जो दोरा आहे त्या दोऱ्यामधून ही 2 दोऱ्यांमधून सुई पास करायची आहे। अशा प्रकारे आपण सुई जोडणार आहोत। आता ही दुसरी लाईन करतोय। अशा 2 दोऱ्यांमधून सुई पास करायची आहे। त्याआधी ही जी गाठ आहे ही मध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर सुई पास करून असं जोडायचं आहे दोरा। आता ही बाकीच्या 3 सुया अशाच आपल्याला जोडायच्या आहेत। तर इकडे 5 सुया जोडून झाल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे पदर आहेत हे आपल्याला दोरीला अटॅच करायचे आहेत। तर इकडे दोरी घेतली आहे। ही दोरी तात्पुरती टेबलवरती फिक्स करणार आहे। मी स्टेशनरी क्लिपने फिक्स करते। तुम्हाला हवं सेलो टेपने पण फिक्स करू शकता। तर या 5 लाईन मधून 2 सुया उलट्या करून दोरीमध्ये पास करायची आहे। म्हणजे एक साइडला 2 लाईन येतील आणि दुसऱ्या साइडला 3 लाईन आहेत, म्हणजे या 3 सुया येतील। आता हे घट्ट पकडून गाठ करायची आहे। घट्ट गाठ करायची आहे आणि 2 गाठी करायच्या आहेत आपल्याला। आणि त्यानंतर
ही गाठ आणखीन सिक्युअर करायला इथे आपल्याला स्टिक फास्ट लावायचं आहे. हे स्टिक फास्ट लावल्यानंतर 2-1 मिनिटं थांबायचं आहे आणि त्यानंतर उरलेला धागा जो आहे तो कैचीने कट करायचा आहे. तर यानंतर हे जे 5 पदर आहेत, म्हणजे राईट साईडला 3 पदर आहेत आणि लेफ्ट साईडला 2, तर राईट साईडचा पदर हा लेफ्ट साईडला घ्यायचा आहे आणि लेफ्ट साईडचे जे 2 पदर आहेत ते राईट साईडला घ्यायचे आहेत. आता हे 2 जे आहेत लेफ्ट साईडचे 2 पदर आहेत ते आपण राईट साईडला घेणार आहोत. तर ही अशी माझी टेक्निक आहे. तुम्हाला आवडली जमली तर नक्की करून बघा. यानंतर आपल्याला प्रत्येक लाईन मध्ये 60-60 गोल्डन बीड्स ओवायचे आहेत. जो सुई दोरा आहे तो गुंतण्याची शक्यता असते, म्हणून थोडी काळजी घ्या. आणि हे 5ही जे पदर बनवले आहेत, हे 5 लाईन्स हे वेगवेगळे करायचे आहेत. त्यानंतर हे जे गोल्डन बीड्स घेतले आहेत हे ओवायचे आहेत. तर हे ते 2 नंबरचे म्हणजेच 2 mm चे गोल्डन बीड्स आपण वापरणार आहोत. आणि 5ही लाईन मध्ये आपल्याला 60-60 बीड्स ओवायचं आहे. हे जे जोंधळे मणिगुंड मी बनवतेय हे गळ्याबरोबरच बनवतेय. पाठी दोरी असल्यामुळे जोंधळे मणिगुंड याची लेंथ तुम्ही कमी जास्त करू शकता, पण त्याहूनही जर तुम्हाला लांब आणि लेंथ जास्त हवी आहे तर एका लाईन मध्ये 100 मणी किंवा त्याहून जास्त मणी लागणार आहे. जोंधळे मणिगुंड हा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि थँक्यू कमेंट केल्याबद्दल. तर तुमच्या रिक्वेस्टनुसार मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तुम्हाला जर आवडला हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नाही केलं असेल, जे पहिल्यांदाच आले असतील चॅनलवरती, तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करताना ऑल नोटिफिकेशन हा जो बेल आयकन आहे तो ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओजचे जे पण नोटिफिकेशन असतील ते तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात आधी येतील. तुम्हाला आणखीन कोणते ट्रेडिशनल दागिने बघायचे असतील तर तसं मला कमेंट करा. त्याचे व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करेन. तर इकडे ही पहिली लाईन 60 मणी ओवले आहेत. पहिली लाईन कंप्लीट झाली आहे आणि असेच आपल्याला बाकीचे 4ही लाईन म्हणजे 4ही पदर आपल्याला ओवायचे आहेत. तर हा बाजूला ठेवते हा पदर. आता दुसरा पदर घ्यायचा आहे आणि त्यामध्येही आपल्याला 60 मणी ओवायचे आहेत. ही दुसरी लाईन ही 60 मणी ओवून पूर्ण झाली आहे. इकडे तिसरी लाईन ही पूर्ण केली आहे आणि ही चौथी लाईन आणि ही 5वी लाईन ही 60 मणी ओवून पूर्ण केली आहे. तर आता सगळे पदर एकत्र करणार आहोत. सगळे पदर एकत्र केल्यानंतर आपल्याला यामध्ये कॉमन असे 3 मणी ओवायचे आहेत. तर इथे 2 खरबुजा आणि 1 जवमणी ओवायचा आहे. खरबुजा हा 6 नंबरचा घेतला आहे आणि जवमणी हा 12 नंबरचा घेतला आहे. तर हे 5ही सुया आपल्याला एकत्र करायचं आहे. तुम्हाला हवं तर एक एक सुई असे ओवू शकता किंवा 5ही एकत्र सुई करून मणी ओवायचं आहे.
अशा प्रकारे नंतर जवमणी ओवायचं आहे. आणि पुन्हा खरबूजा बी. हे 3 कॉमन मनी ओवून झाले आहेत आणि धागा खेचायचा आहे म्हणजे मणी बरोबर बसतील. आता इकडे जसे हे 60 मणी ओवले आहेत पाचवी लाईन मध्ये, तसं इकडेही पाचवी लाईन मध्ये मणी ओवायचे आहेत. तर हे मणी ओवल्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करते. तर इकडे 60-60 मणी प्रत्येक लाईन मध्ये ओवून झाले आहेत. आपण 5 लाईनीचे जोंधळे मणी गुंड बनवतोय. तर नेक्स्ट स्टेप म्हणजे ती दोरीला ही जोंधळे मणी गुंड हे फिक्स करायचं आहे. तर सेम तीच प्रोसिजर आहे. 2 सुया उलटी करून आपल्याला दोरीमधून पास करायचं आहे आणि 3 सुया जे राईट हँडला 3 सुया आहेत त्याही उलटी करून दोरीमधून लेफ्ट हँड साइडला आणायचं आहे. आणि यानंतर दोन्ही धाग्यांनी गाठ करायची आहे. 2 गाठी घट्ट बांधायचे आहेत. आणि यानंतर स्टिक फास्टने त्या गाठी सिक्युअर करायच्या आहेत म्हणजे धागा सैल होणार नाही किंवा सुटणार नाही. त्यासाठी स्टिक फास्ट फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर प्रत्येक लाईनचे जे 5 मणी आहेत त्या 5 मणी मधून ह्या सुई दोरा हा खालच्या दिशेने बाहेर काढायचा आहे. आणि हे उरलेले जे धागा आहे हा कात्रीच्या साहाय्याने हा कट करायचा आहे. या सुया सांभाळून ठेवायच्या आहेत जेणेकरून कुणाला टोचणार नाही. तर हा जोंधळे मणी गुंड हा दागिना तयार झाला आहे. हा एक पारंपरिक दागिना आहे आणि याला जोंधळे मणी हार किंवा जोंधळे पोत असंही म्हटलं जातं. तुम्हाला जर या जोंधळे पोत किंवा जोंधळे मणी गुंड याचे कानातले पाहायचे असतील तर तसं कमेंट करा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.